आकाशवाणी मुंबई. ऐकूया नभोनाट्य वेडा विश्वास. लेखक रमेश पवार. सादर करते बाळ कुडतरकर. वेडा विश्वास. कोण तू? सावकाश सांगतो. बसू काय? नको. बसणार. तुला थंडी नाही लागत? चालता हो. ओरडू नकोस, मला नाही आवडत. काय होय तुला? कुणाचा तरी सहवास. सॉरी, मला वेळ नाही गप्पा मारायला. तू गप्प राहा, मी बोलतो. आणि चालता हो. चालता हो. आणि मी केवढा दचकलो. पण तुला सांगू, ह्या भीतीवर सुद्धा माझं प्रेम आहे. असं कसं काय? विजा कडाडल्या की मी घाबरतो. कुणाच्या तरी सहवासाची आस लागते आणि त्यातून तो गडगडाट, तो बेभान करणारा वारा, त्याचा नाद धुंद करतो. हाऊ थ्रिलिंग. लेखक आहे. मग मी कुणाला तरी गाठतो. लहान मूल, म्हातारी, नाहीतर तुझ्यासारखा. चहा नाही बनवणार तू? बनवतो ना. मग त्यांना घेऊन समुद्रावर जातो. त्याची इच्छा नसली तरी? हो. तुलाही आता घेऊन मी समुद्रावर जाणार. तो बेभान समुद्र 100-150 वायलिन्स एकदम वाजावीत तसं वाटतं. येतोस ऐकायला? नाही, मी येणार नाही. माग एकदा एक मूल असंच नाही म्हणालं. गोबरे गोबरे गाल होते त्याचे. मी त्याला सांगितलं, मला सहवास हवाय, पण तो ऐके ना. मग मात्र मी चिडलो. त्याची मान आवळली, ते धडपडलं. तशी त्याची मुंडी पिरगळून टाकली. तुझी मान बघू, बघू तुझी मान. हा थांब. खबरदार, पिस्तूल काढू नकोस. असला बावळटपणा केलास. तू वेडा आहेस? चहा बनव. काय म्हणालास? तू वेडा आहेस? यू हेल ऑफ अ फूल. मी वेडा आहे? हो हो, मी ओरडून सांगेन, तू वेडा आहेस, तू वेडा आहेस. मग त्यानं गोळ्या झाडायला सुरुवात केली. 1, 2, 3 संबंध पिस्तूलच्या प्रेताच्या शरीरावर रिकामं केल्यानंतर त्याच्या डोळ्यातला खून उतरला. तो खडाखडा हसू लागला, सारखा हसू लागला. हसता हसता डाव्या हातानं नखं खुरतडू लागला. त्याचा उजवा हात पोलिओ सारखा लुळा पडला. तुम्ही त्याला पकडलं तेव्हाही तो तशाच अवस्थेत होता? नाही डॉक्टर, तो बराचसा शांत झाला होता. ज्याचा खून झाला त्याच्या बायकोने ही माहिती दिली. ती बेडरूम मधून हे सगळं पाहत होती. अनपेक्षितपणे हे घडलं. तो अचानक गोळ्या झाडील याची तिला कल्पनाच नव्हती. फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड अँड ही वॉज लाईंग ऑन द ग्राउंड. खुळ्यानं पळून जायचा प्रयत्न सुद्धा केला नाही? मुळीच नाही. आणि याच गोष्टीचं आम्हाला आश्चर्य वाटतंय. जनरली खुनी माणूस पळ काढतो. सराईत गुन्हेगार तर आपल्या खुनाचा मागूसही ठेवत नाही. बट ही वॉज अन एक्सेप्शन. तो तिथेच बसून राहिला. आश्चर्य. पण तो वेडा आहे असं आम्हाला नाही वाटलं. का? सगळ्याच गोष्टी सांगता यायच्या नाहीत डॉक्टर. तुम्ही तर असं म्हणता तर मी कसली मदत करणार? मी फक्त मानसशास्त्र तज्ञ आहे, कायदे पंडित नाही. म्हणूनच तुमच्याकडे केस सोपवले. आम्हाला राहून राहून वाटतंय हा खून वेडाच्या भारात झालेला नाही. त्या माणसानं पूर्ण विचार करून योजनाबद्ध हा खून केलेला आहे. पण खून त्यानंच केलाय इतकं तरी सिद्ध होत आहे ना? मग डॉक्टर, वेडाच्या भरात खून केला तर मनुष्य सुटतो. कायद्याची ही पळवाट सर्वश्रुत आहे.
त्यानं पूर्ण विचारांती खून केलाय. स्वतःला वेडा भासवण्याचा प्रयत्न चालवलाय. माझी खात्री आहे तो वेडा नाहीये. मग त्याला योग्य ती शिक्षा का नाही करीत? त्याआधी तो वेडा नाही हे तुम्ही सिद्ध केलं पाहिजे. पण तो वेडाच आहे हे सिद्ध झालं तर मग तो निर्दोष सुटणार. पुन्हा मग कधीतरी निष्पाप जीवाची हत्या होणार. एका गोळीत जीव गेला तरी वेड्यासारखा निर्जीव प्रेतावर गोळ्या घालणार. त्याचा पूर्वेतिहास? तो वकील आहे, हुशार वकील, पैसा व्यवस्थित. मॅरेज? येस. दोघांचं पटत होतं? कल्पना नाही, पण हा मात्र रात्री अपरात्री उशिरा घरी यायचा. त्यांची भांडणं व्हायची का? शेजारी म्हणतात हा रात्री परतला की बहुधा त्यांच्या भांडणाचा आवाज बाहेर ऐकू येईल. कधी कधी मारझोड केल्याचा. ठीक आहे, द्या त्याला पाठवून. ही केस मला नवीनच आहे, तशीच चॅलेंजिंग आहे. तुम्हाला प्रोटेक्शन हवंय का? नको. पोलीस पहाऱ्यात तो कदाचित प्रक्षुब्ध होईल आणि मग काम अधिक गुंतागुंतीचं होईल. पण समजा तुमच्या जीवाला काही अपाय. डोंट वरी इन्स्पेक्टर, अनेक वेळे पाहिलेत मी. मला जरा त्याचा फोटो देता का पाहायला? शुअर. पण फोटो कशाला हवाय? सगळ्याच गोष्टी सांगता येत्या नाहीत इन्स्पेक्टर. ठीक आहे, नका सांगू. हा घ्या. अचानक काय झालं डॉक्टर? काय नाही, आय एम ऑल राईट. थोडासा थकवा आलाय. चॅलेंज स्वीकारलंय ना. अपसेट दिसता. मी ठीक आहे. नाव काय म्हणालात यांचं? यांचं? इतके मृदू शब्द, ते सुद्धा एका खुंची वेड्यासाठी. तुम्हाला नाही कळायचं ते. बरं आहे, येतो मी. नाव सांगता ना? विश्वास. तो चेहरा, तसेच ती डोळे, निष्पाप, किती साम्य. हसताना गालाना पडणारी ती खडी, अगदी माझ्या मोहन सारखी. मोहन, तुझी आठवण आज मला अस्वस्थ करू लागली. आज 5 वर्ष झाली तुला हे जग सोडून. तू नेहमी म्हणायचास की मी मेलो तरी तुझ्यासाठी पुनर्जन्म घेईन. देवाला सांगेन मला परत पाठव. अरे माझ्यासाठी एक वेडा जीव झुरतोय त्या भूतलावर. मला वाटतं आज देवाने तुझं ऐकलेलं दिसतंय. मोहन, लवकर ये रे. ही 5 वर्ष मी कशी काढली ते माझं मलाच माहीत. येणारा एक एक दिवस तुझ्यापासून दूर देऊ पाहिजे, पण वेड मोहन मात्र रेंगाळतच राहील. तू गेलास, अजून मी तुझ्या सांगण्याप्रमाणे वागते. अजूनही मी लिपस्टिक लावलेली नाही. आवडत नसते ना तुला? कपाटातलं व्हायलिन अजूनही अर्ध विराणी खेळते. फूल वाहते मी त्याला. पण एक सांग मोहन, तू नाव का बदललंस? रडशील तर लाफा खाशील. अगं हस, हस ना जरा. कोणी रडलं तर राग येतो तुम्हाला? मला माझी बायको आठवते. अशीच रडायची, कुत्री सारखी. तू कुत्री आहेस? मग मग मी सुद्धा कुत्रा नाहीये. कचाकच बोलणी खाणारा. तुम्ही तर वकील आहात. वकील. काळ्या गाऊन मधलं पुजगावणं. तू कोण आहेस ग? मी तुझीच आहे मोहन. मी मोहन काय ग? थँक्यू. मी तुझं बुजगावणं नाही. तुम्ही चहा घेणार का? ओ घेईन, पण चहात साखर नको. ती सवय. तुम्हालाही तसाच चहा लागतो? मला चहा लागत नसतो. मला इथं कशाला आणलंय? आजूबाजूला सैतानांचा पहारा कशाला आहे? सांग ना. हसू नकोस. हॅव मॅनर्स. रडलं तरी चिडता, हसलं तरी? चहा दे आधी. सारखी कचकच बडबड. अगं उभी का? बस ना. मी उभी राहिले तर काय हरकत आहे? मग खिडकीत उभी राहा. चेहरा पेंट कर, लिपस्टिक लाव. उठा. हो हो.
एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम टू. मला काही विचारायचं आहे, विचारू? ओ विचार. पण मगासारखी भुंकू नकोस. कचकच मला आवडत नाही. मला सांगा, तुम्ही खून का केलात? कारण पिस्तुलामध्ये गोळ्या होत्या. ते पिस्तूल तुम्ही रिकाम होईपर्यंत झाडलं? वास्तविक एकाच गोळीनं तो मेलेला असताना 6 गोळ्या? 6 गोळ्या? 6? चुकतेस. 8 गोळ्या असाव्यात. नाही, 6च. तुला मोजताच येत नाहीये. 5 वर्ष मोजली, मी अजून ताळा जुळत नाही. तुझं गणित कच्चं दिसतंय. तुला माहित आहे, एकदा मला 34 मिळालं. मग चढवला. जेव्हा मिळाले 30 तेव्हा बसवला. पण तू बस ना, माझे पाय दुखायला लागलेत. विश्वास, एखाद्याचा खून करणं ही तर पशुची मनोवृत्ती झाली. सो व्हॉट? माणसापेक्षा ती खूप चांगली. तुला माहित आहे, मी घरी एक लांडगा पाळलाय. लांडगा. लांडगा? हो. तो सारखा कचकच करतो, लचके तोडतो माझ्या अंगाचे. रक्त ओघळत तेव्हा चाटत बसतो, त्याला कंटाळा येईपर्यंत. मग तुम्ही काय करता? मी काय करणार? मी नुसती नख कुरतडीत बसतो. मात्र रक्त चाखणं हा धडा त्या लांडग्यानं दिलाय. मी इतका त्यात हुशार झालोय की 100 पैकी 100 मिळाले. तुमच्या बायकोची आणि तुमची भांडणं होतात वाटतं. भांडणं? तेव्हा तू भांडणं म्हणतेस? ते महाभयंकर युद्ध असतं. तिच्या तोंडची तोफ भुंकत असते. लोकांना वाटतं रेडिओवर श्रुतिका लागली आहे. ठाक ठाक ठाक. औ या 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 आलात. आता गिळा. समुद्र कसा तुफान होता नाही? चला रेकॉर्ड लावूया. वाजवून खरखरीत झालेले रेकॉर्ड. तुमची बायको दिसायला कशी होती? तुझ्यासारखी नव्हती. सुंदर दिसायला भडक रंगाचे कपडे घालायची. लिपस्टिक सुद्धा लावायची. तुम्हाला ही लिपस्टिक लावलेली आवडत नाही? नो, तू सुद्धा लावू नकोस, नाहीतर बोलणार नाही मी तुझ्याशी. नाही, कधीच लावणार नाही. अगदी तुझी शपथ. झालं तुझं समाधान, मोहन? मोहन कॉस्मेटिक्स विकतो काय ग तो? तो मोहन व्हायलिन वाजवायचा. ते सूर माझ्या अंतःकरणात तरंग उमटून जायचे. वाटायचं हे तरंग थांबूच नाही. ती वर्तुळं अशी गोल गोल होत जावी. त्यात गुंतत जावं माझं सुख असं वर्तुळात येतं. पण दुःख आलं तर वेड्या वाकड्या रेषेत येतं. मग सूर भेसूर होतात, व्हायलिन कपाटात जातं, वर्तुळ वेडी वाकडी होतात. तू वेडी आहेस काय ग? तुम्ही वकील आहात काय हो? सायलेन्स. पिटिशन नंबर 420, विश्वास वर्सेस मिसेस अविश्वास. मिस्टर विश्वास, तुम्ही बायकोला मारहाण करता, रात्री अपरात्री दारू पिऊन धिंगाणा घालता. ती साध्वी मुकाट्यानं सर्व सहन करते. नो मी लॉर्ड, मुकाट्यानं सहन करतो तो मी. तुमच्या वीकची शपथ. मग रागाच्या भरात तिचा खून का नाही केलात? चुकीची दुरुस्ती करी. मला फक्त 6 गोळ्यांनी भरलेलं पिस्तूल मिळू देत. मगाशी 8 म्हणाला होता. मगाशी ना? लहानपणी गणित कच्चं होतं माझं. लहानपणी तुमच्या डोक्याला मार बसला होता? लहानपणी मला डोकंच नव्हतं. मला काही समजतच नव्हतं. मी मूर्खासारखा मास्तरचा ऐकायचा, बापाचा ऐकायचा. पुस्तक होऊन अ आणि ब ला हौद उपसायला मदत करायचा. तू उपसलायस असा हौद? माझं सुखच रित झालंय. ते भरू पाहते मी उंजळीनं. पण जशी पोकळी भरू लागते तसे डोळ्यावाटे रिकाम होते. किती म्हणून बाण घालू? मला तुझे डोळे बघायचे. बघू? नको. बघू? पुढे सरकू नकोस. मला डोळे पाहिजेत.
किती घाबरलेत ग तुझे डोळे. हे ओठ, हे कसले ग मांसाचे तुकडे. ओठ ओठ सुकले ते. ही मान. आपण जाऊया समुद्रावर फिरायला. नाही म्हणू नकोस, नाही म्हणू नकोस. प्लीज प्लीज. जाऊया, निश्चित जाऊया. पण मोहन, तू चांदण्या रात्री मऊ वाळूवर बसून व्हायलिन वाजवशील ना रे? हो हो, मी व्हायलिन वाजवीन, समुद्रात वर्तुळ निर्माण करीन. तुम्हाला व्हायलिन येतं? हो, मला बाजाची पेटी आवडत नाही. त्यात झुरळं असतात. ते सैन्य अंगावर चाल करून येतं. माझा मेंदू कुरतडू लागतं. व्हायलिनचे सूर ऐकताना तुम्हाला कसला भास होतो? मला पावसाची पहिली सर पडल्यासारखं वाटतं. आणि अनेक व्हायलिन्स जेव्हा एकदम वाजू लागतात तेव्हा आकाश गडगडायला लागल्यासारखं वाटतं. आभाळ आभाळ मुलासारखं टाहो फोडू लागतं. भन्नाट वारा मस्तकात शिरतो. आणि जेव्हा आकाश गडगडतं, वारा भन्नाट धावतो, तेव्हा विजांचा कडकडाट होतो. तेव्हा 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 मला कुणाच्या तरी सहवासाची गरज भासते. मला मला कुणीतरी जाणून घ्यावं, माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं. तुम्हाला अजून खरं प्रेम मिळालेलं नाहीये. तेच शोधतोय मी. पण फसवणूक, निव्वळ फसवणूक. कधी कधी फारच नॉर्मल बोलता. हो 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 हो, आणि ॲबनॉर्मल वागतो. तुमच्या पहिल्या गोळीला तो माणूस बळी पडला तरी तुम्ही त्याच्यावर सतत गोळ्या झाडत राहिलात. येस. कारण कारण मी गोळी झाडली तेव्हा तो नुसता मरून पडला. ओरडला सुद्धा नाही. त्यानं माझ्याशी बोलावं, माझ्यावर ओरडावं म्हणून मी पुन्हा 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 गोळ्या झाडीत होतो. ती पावसाळी रात्र असावी. होय. आकाश गडगडत होतं. होय. विजा कडकडत होत्या. हो 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 हो, एक वीज कडाडली. मी घाबरलो, त्याला बिलगलो. विजा कडकडल्या तर तुम्ही घाबरता? होय. कुणीतरी अंगावर खाऊन आल्यासारखं वाटतं. लांडग्यासारखे लचके तोडायला. तो खिडकीतून डोकावतो. तो पुढे सरकला. मागे उभा आहे बघ तुझ्या. आता डाव्या, आता उजव्या. मागे हो, गोळ्या झाडीन. मोहन, मागे हो, गोळ्या झाडीन. घाबरली. मिस्टर विश्वास, तुम्ही वेडे आहात. काय म्हणालीस? तुम्ही वेडे आहात. डोंट से दॅट अगेन. मी पुन्हा पुन्हा म्हणेन, तुम्ही वेडे आहात. यू डॅम फूल. विश्वासची केस कॉम्प्लिकेटेड आहे रे. पण मी त्याला सुधारण्याचा प्रयत्न करेन. तुला एक सांगू, त्यानं मला फिरायला चल म्हणून सांगितलंय. जाऊ ना मी? राग येणार नाही तुला? आज मला भानच उरलेलं नाही. तो अगदी तुझ्याच सारखा दिसतो रे. त्याच्या रूपात तुलाच मी पाहते. मी जाऊ नाही? आज हवा किती धुंद करणारी आहे. मनही धुंद होत आहे माझं. हो ना, नस रोमांचित झाली बघ. ही पावसाची सर मन कसं तृप्त करते. मी त्या पावसात उभा असताना असा बेभान होतो ग. माझंही भान हरवलंय. ही असली हवा मनाला खेचत नेते भूतकाळात. तो धुंद करणारा मोहनचा सहवास आठवतो.
रागावणार नसेल तर एक प्रश्न विचारू. हं? हा मोहन कोण आहे ग? माझा पती. हं? जाऊन 5 वर्ष झाली. दिसायला कसा होता? दिसायला हा बघ फोटो, हं? अगदी तुझ्यासारखा. माझ्यासारखा? हं? कमाल आहे खरंच. केवढं साम्य आहे आमच्यात. वेळ लागेल एवढं साम्य. हो, वेळ लागेल एवढं साम्य. लव्ह मॅरेज होतं? हं. एकदा मी बागेत बसले होते. आकाश ढगाळलेलं होतं, वारा सुटलेला होता. इतक्यात मोहन आला. त्याला काहीतरी बोलायचं होतं. एकटीच बसलेस? मी बसू? बस ना. राग नाही ना आला? हं. तुला एकटीच बागेत बसायला आवडतं का ग? कोणी बोलायला बरोबर असलं तर बरं वाटतं. मला तुला काहीतरी सांगायचंय. मग सांग ना. घाबरतो नाही ग, घाबरत नाही ग. पहिलीच वेळ आहे ना म्हणून. म्हणजे आज पाऊस पडेल नाही? मोहन, हवामान खात्याचे अंदाज सांगायला तू आलाय? नाही ग, मला असं सांगायचं आहे की तू का नाही किती सुंदर दिसते. त्याचा आणि पावसाचा काय संबंध? धीर होत नाही ग. म्हणजे तुझे ओठ मला आवडतात. ईश्वर, आणि हे असं केलं की जास्त आवडतं. त्यांना कधी लिपस्टिक लावू नकोस ना. मी बोलणार नाही मग तुझ्याशी. माझ्याशी बोलावं असं तुला का वाटतं? का का वाटतं म्हणजे? आय लव्ह यू. घाबरलास तू विश्वास? हो, पण मला सहवासाची गरज आहे. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. अरे अरे, सोड ना मला. पण मला सहवासाची गरज आहे. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. अरे अरे, सोड ना मला. कुणी पाहिलं तर? पाहू दे त्या. मला तू हवी आहेस. मला समजून घे. माझ्याशी बोल. माझ्यावर प्रेम कर. प्रेम तर तुला पाहिल्यापासूनच तुझ्यावर करीत आले विश्वास. तू आलास मी पुन्हा एकदा या वैराण माळरानावर छोटंसं फूल उमललं. ते फूल आता तुझ्यासाठी आहे विश्वास. स्वीकार त्याला. ते व्हायलिन तुझी वाट पाहताय पुन्हा एकदा गोड सूर छेडण्यासाठी. किती छान बोलतेस का तू. तुझ्या शब्दात मी माझं दुःख विसरतो, व्यथा विसरतो. माझ्या बायकोची मला आठवण सुद्धा येत नाही. विश्वास, तू आता बरा झालाय. आ? मी पोलिसांना तू वेडाच्या भरात खून केलास असा रिपोर्ट दिलाय. तुझी सुटका झाली की तू मुक्त. नाही. विसरलास मला नाही तर? नाही नाही, मी तुला कधीच विसरणार नाही. तू मला जाणून घेतलायस, मला सहवास दिलायस. असं प्रेम मला मिळावं म्हणून मी तडफडत होतो. अगं मी प्रेमासाठी त्या माणसाचा खून केलाय ग. खून म्हणजे? तू वेळाच्या भरात खून नाही केला? नाही नाही नाही, ते नाटक होतं. त्या माणसाची बायको आणि मी एकमेकांच्या इतके जवळ आलो होतो. मला जे प्रेम हवं होतं ते तिने मला दिलं होतं. मग तिच्याशी लग्न करायचं होतं? ते शक्य नव्हतं. तिचा नवरा तिला घटस्फोट देत नव्हता म्हणून तिने मला त्याचा खून करायला लावलं. तुला माहित आहे, मी वकील आहे. वेळाच्या भरात खून केला तर सुटका होते हे मला माहित आहे. मी निरनिराळे वेळे पाहिले, त्यांचा अभ्यास केला. पैकी एक वेळा मी असा पाहिला की ज्यानं खून केला होता त्याचा उजवा हात मुळा पडायचा, तो नख कुरतडायचा. मी ठरवलं, बस हाच अवतार आपण धारण करायचा. आणि मग तू त्याचा खून केलास? हो, अर्थात. त्या बाईचं काय झालं? ती बाई तिनं मला फसवलं. फसवलं? हो हो, तिचं दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम होतं. नवऱ्याचा काटा वाटेतून निघावा म्हणून तिनं माझ्याकडून तो खून करवला. मला माया लावली. खऱ्या प्रेमासाठी मी पागल झालो होतो ग. ते मिळवण्यासाठी मी त्या माणसाचा खून केला. मी वेडा नाहीये, मी वेडा नाहीये. नाही, तू वेडा नाही पण मूर्ख मात्र काय? आहेस. मूर्ख? तू स्वतःहून खुनाची कबुली दिलीस. हो, कारण तुझ्यावर माझा विश्वास आहे. जगात माझा अनेकांशी संबंध आला पण तू वेगळी होतीस. माझ्याशी बोलताना तू अशा प्रकारे बोलायचीस की मी तुझा जन्माचा साथीदार आहे. होय विश्वास, तुझ्यात आणि मोहनमध्ये जे रंगरूपाचं साम्य आहे त्यामुळे मी वाहवत गेले. हरवलेलं खेळणं फार दिवसांनी अचानक सापडलं तर लहान मुलं कसं त्याच्याशी हितगुज करतं तसंच माझं झालं. पण शेवटी भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचं. काय कर्तव्य?
हो, कर्तव्य. तुझ्या मानसिक तपासणीचं कर्तव्य. कधी कधी वाटायचं पोलिसांना खोटा रिपोर्ट द्यावा, पण तुझ्या बायकोचा केविलवाणा चेहरा उभा राहायचा नजरेसमोर. नवरा निघून गेला तर स्त्रीला काय यातना होतात ते मी भोगले विश्वास. तुला नाहीच समजायचं ते. म्हणजे तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं? विश्वास, मी नाटक जरी केलं तरी प्रेम मात्र खरंच केलंय. तुझ्या मानसिक तपासणीत मला आढळलंय की तुला खऱ्या प्रेमाची आवश्यकता आहे. विशेषतः अशा वादळी रात्री ती भावना जास्त उफाळून येते. म्हणून तू या वादळी रात्री मला इथं आणलंस? होय, माझ्या अंदाजाप्रमाणे तू वागलास. तुला माझ्या सहवासामुळे भान उरलं नाही. तू सांगून टाकलंस की तू जाणून बुजून खून केली. आपण ऐकलं नभोनाट्य वेडा विश्वास. यातील कलावंत रवींद्र बेर्डे, बाळ कुडतरकर आणि ललिता नेने. लेखक रमेश पवार. सादर करते बाळ कुडतरकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.